संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा न्यायालयीन खटला हा आजपासून सुरू होतोय। केज न्यायालयामध्ये आज पहिली सुनावणी पार पडणार आहे। पहिल्याच तारखेला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे न्यायालयामध्ये हजर राहणार नाहीयेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। कृष्णा आंधळेला फरार घोषित करून उर्वरित 7 आरोपींविरोधात न्यायालय आरोप निश्चित करणार आहे। वाल्मिक कराड खंडणी प्रकरणी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। आरोपींना सुनावणीसाठी व्हीसीद्वारे न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। सरपंच संतोष देशमुख खून खटल्याची न्यायालयीन सुनावणी आजपासून सुरू होणार आहे। केज न्यायालयात या प्रकरणाची आज पहिली तारीख आहे। सकाळी 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे। सुरक्षिततेच्या कारणावरून वाल्मिक कराडसह या प्रकरणातील 7ही आरोपींना व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे। या खटल्यामध्ये आरोपी कृष्णा आंधळे याला फरार घोषित करून उर्वरित आरोपींविरोधात न्यायालय आज आरोप निश्चिती करण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीच्या पहिल्याच दिवशी या प्रकरणात नेमण्यात आलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयामध्ये उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि खून या तिन्ही खटल्याची एकत्रित सुनावणी न्यायालयामध्ये मकोका अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात होणार आहे। सीआयडीने संतोष देशमुख खून प्रकरणात 1,500 पानांचं चार्जशीट यापूर्वीच न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे। चार्जशीटमध्ये नसलेल्या या प्रकरणाच्या संबंधित इतर कागदपत्र सीआयडी सरकारी पक्षाच्या वतीनं कागदपत्रे न्यायालयामध्ये सादर करणार आहे। आज होणाऱ्या पहिल्या तारखेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय।